थांबा, तुम्ही जर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही रोज कोणतेही औषध घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. ऐकून अंगावर काटा येईल, पण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारा घोटाळा उघडकीस आलाय. ज्या औषधाला आपण आजार बरा करणारं माध्यम समजत होतो, त्याच औषधाच्या दर्जाबाद आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तब्बल 12 कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या आरोग्यासाठी खेळणारा हा भयंकर प्रकार अखेर समोर आलाय आणि या संपूर्ण प्रकरणाचा कथित मास्टरमाइंड आता प्रशासनाच्या ताब्यात आहे. ही कडक कारवाई केली आहे महाराष्ट्राने डॅशिंग अधिकारी IAS तुकाराम मुंढे यांनी. मित्रांनो, कालपर्यंत आपण दूध, पनीर, मिठाई किंवा गुटख्यामधील भेसळ पाहत होतो, पण यावेळी थेट लोकांच्या आरोग्याशी जोडलेली औषधाच्या नावाखाली चालणारा एक घातक खेळ उघडकीस आलाय. प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात एक असं औषध जप्त करण्यात आलंय जे महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक घरात अगदी विश्वासाने वापरलं जात होतं. सर्वात चिंतादायक बाब म्हणजे लोक कोणत्याही संशयाविषयक डोळे झाकून यावर विश्वास ठेवतात आणि ते घेत होते. आपण आपल्या घरात औषधाच्या रूपाने कोणताही धोका लपलाय. तुकाराम मुंढे यांनी हे रॅकेट कसं उद्ध्वस्त केलं, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाला शेअर करा. हे फक्त एक निकृष्ट दर्जाचं औषध नव्हतं, तर शरीराला आतून हळूहळू कमकुवत करणारं एक साधं विष ठरत होतं, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला होता. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हे औषध नेमकं कोणतं? किती दिवसापासून निष्पाप लोकांच्या जीवाशी हा जीवघेणा खेळ सुरू होता आणि अजून किती लोकांच्या यात जाळ्यात अडकलोय? हे सगळं सत्य आज आपण उघड करणार आहोत. घरातील लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत एक असं औषध ज्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक डोळे झाकून विश्वास ठेवत होतो. पण आज त्याच औषधाचं काळं काही धक्कादायक सत्य समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कारण हा फक्त एक धोक्याचा औषधाचा प्रश्न नाही, तर यामागे एक फार मोठं रॅकेट काम करत होतं आणि त्याच मुख्य सूत्रानुसार अखेर कायद्याच्या काचऱ्यात सापडला आहे. जेव्हा या औषधाचं नाव पहिल्यांदा समोर आलं तेव्हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. पण जेव्हा हे बनावट औषध तयार करणाऱ्या आणि या काळ्या धाग्यांमध्ये असलेलं मोठं व्यक्तीचं नाव उघड झालं तेव्हा संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. मुंबईत टाकलेल्या पहिल्या धडक आणि गुप्त छाप्यात एका नामांकित लहान मुलांच्या हॉस्पिटलमधून बनावट औषधाचा करोडो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सुरुवातीला यंत्रणेला असं वाटलं की ही फसवणूक फक्त मुंबईपुरतीच मर्यादित असेल, पण मित्रांनो, तपास जसजसा पुढे गेला तसं असं भयंकर वास्तव समोर आलं जे ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. ही बनावट औषध केवळ मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली होती आणि धक्कादायक बाब म्हणजेच या काळ्या धंद्याची साखळी इथे थांबली नाही, तर थेट उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशपर्यंत या रॅकेटची मुळे पसरली आढळली. यानंतर प्रशासनाने चक्रे वेगाने फिरवली. एका मागोमाग एक धडक छापे पडू लागले. आधी लहान मुलांच्या औषधाचा साठा जप्त केला आणि त्यानंतर आयुर्वेदिकीच्या नावाखाली विकलं जाणारं अत्यंत घातक औषधही प्रशासनाने ताब्यात घेतलं. परिस्थितीमागचं गांभीर्य ओळखून आता प्रशासनाला प्रत्येक नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना जारी करण्यात आली आहे. या बनावट औषधाचा साठा आणि संबंधित संशयास्पद नावे अधिकृतपणे समोर आली आहेत. त्यामुळे जर अशी कोणतीही संशयास्पद औषध तुमच्या घरात किंवा परिसरात असतील तर क्षणात न घालवता ताबडतोब त्यांचा वापर थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण औषधाची नावे प्रत्येकाच्या तोंडी होती तीच औषध आज लोकांच्या आरोग्यासाठी एक मोठी धक्का ठरक आहे. त्यामुळे मित्रांनो, सावध राहा, जागरूक राहा आणि हा व्हिडिओ आताच प्रत्येकापर्यंत पोहोचवा. पण आता प्रश्न उभा राहतो की नेमकं त्या औषधाचं नाव काय आहे? हे बनावट औषध शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं? जर कोणी हे औषध आधीच घेतलं असेल तर आरोग्याला कोणते भयंकर धोके निर्माण होऊ शकतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA जनतेला नेमका कोणता कडक इशारा दिला आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आणि खळबळजनक रिपोर्ट्समध्ये. धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागातील बदली झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली होती. काहींना वाटलं आता प्रामाणिक अधिकारी शांत बसेल, तर काहींना वाटलं नेहमीप्रमाणे त्यांची पुन्हा तडफाडणी बदली होईल. लोकांमध्ये दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होत्या, पण लोकांना अंदाज नव्हता की तुकाराम मुंढे हे वादळापूर्वीची शांतता होती म्हणून. त्यांच्या टेबलावर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा होता
आणि त्यांच्या डोक्यात तयार झाला होता एक अत्यंत गुप्त आणि भेदक मास्टर प्लॅन. त्यांनी कोणाचाही पर्वा न करता आपला सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची एक स्पेशल विंग म्हणजेच कोर टीम तयार केली. कारण हा लढा फक्त गुटखा किंवा भेसळयुक्त दुधापुरता मर्यादित नव्हता, तर हा थेट लढा होता निष्पाप मानवी जीवनाशी खेळणारा बनावट औषधाचा साम्राज्याविरुद्ध. आणि तपास महाराष्ट्राच्या इतिहास अजरामर ठरणार होता, कारण देशातील सर्वात मोठ्या औषधांचा मफियांचा पर्दाफाश होणार होता. या काळ्या धाग्यांची कल्पनाही मंत्रालयात बसलेल्या मंत्रालयापासून ते अगदी रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वसामान्य माणसांपर्यंत कोणालाच नव्हती. ते औषध नेमकं कोणतं होतं जे लोकांच्या नकळत त्यांच्या शरीरात एक धोका निर्माण करत होतं, आणि कोणत्या औषधावर वापर तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं उघड झाली आहेत जेव्हा तपासणी पहिल्या ठिकाणी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पडली. एका अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष पथकानं आपला मोर्चा वेळ वळवला मुंबईच्या गोवडी परिसरामध्ये. आणि तिथे जे वास्तव समोर आलं ते पाहून अनुभवी अधिकाऱ्यांचे धाबे दणले. 18 जूनचा तो दिवस जेव्हा सामान्य जनता आपल्या गोमाच्या कामात व्यस्त होती, तेव्हा अचानक FDAच्या विशेष पथकामुळे मुंबईच्या गोवंडी परिसरातील एक धडक धाड टाकली. या कारवाईचं मुख्य टार्गेट होतं मुस्कान NICU अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल. एका लहान मुलाच्या हॉस्पिटलवर अचानक सरकारी पथक धडकल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि लोकांना वाटलं की ही फक्त एक नियमित तपासणी असेल, पण जसा तपास पुढे सरकला तसा आतलं दृश्य पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर निलेश रंजीकांत शहा यांनी हॉस्पिटलच्या आत 2 वेगवेगळ्या गुप्त खोल्यांमध्ये ॲलोपॅथिक औषधांचा प्रचंड मोठा आणि बेकायदेशीर साठा लपवून ठेवला होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या रुग्णालयाकडे औषध विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना म्हणजेच फार्मसी लायसन्स नव्हतं. रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या निष्पाप लहान मुलांना पालकांना औषध देण्यासाठी तिथे कोणताही पात्र फार्मसिस्ट नियुक्त केला नव्हता, तर थेट रिसेप्शन बसवणारा व्यक्तीकडून या गंभीर औषधाचा सर्रास आणि बेकायदेशीर विक्री केली जात होती. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940च्या सर्व नियमांची इथे उघडपणे पयमाल्ली सुरू होती. पण खरा तर धक्का अजून तर बाकीच होता. जेव्हा FDA पथकाने तिथल्या बिलांची बारकाईने तपासणी केली, तेव्हा रॅकेटने आणखी एक अत्यंत भयानक रूप समोर आणलं. या बिलावर फक्त रुग्णाचं नाव आणि औषधाची किंमत लिहिलेली होती, पण औषधाचा बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, उत्पन्नाची तारीख, एक्सपायरी डेट आणि ती औषधं तयार करणाऱ्या कंपनीचं नाव, या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी बिलावरून जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या होत्या. एक क्षण शांतपणे विचार करा, जर तुमच्या घरामधील निष्पाप लहान मुलांना जी औषधे दिली जात होती ती नेमकी कधी बनवली होती, ती कधी एक्सपायर होणार होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती औषधे नेमकी कोणी आणि कुठे बनवली होती याचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. म्हणजेच थेट मुलांच्या आयुष्यासोबत हा खेळ सुरू होता. पुढे काय उघड झालं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. या पहिल्याच धडक कारवाईत प्रशासनाने तब्बल 9,0115 रुपयांचे बेकायदेशीर औषध साठा जप्त केला. पण मित्रांनो, हे फक्त हिमागांचंच एक छोटं टोक नव्हतं, तर आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्पष्ट समजलं होतं की काळा धंदा फक्त एका हॉस्पिटलपुरता मर्यादित नाही, तर याची मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशातील इतर राज्यामध्ये खोलवर पसरली आहेत. पण थांबायचं नाही, कारण ही तर एक फक्त मोठा वादळाची सुरुवात होती. आणि त्यानंतर एक अशी मोठी आणि धडकधाड पडली ज्याने महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या पायाखालची जमीनच सरकवली. काय होती ती थरारक कारवाई, चला पुढे पाहूया. मुंबईतील त्या कारवाईनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा थेट वळवला उपराजधानी नागपूरकडे. कारण बाजारात सूज आणि जखमांवर अत्यंत प्रभावी मानली जाणारी एक नामांकित गोळी कायमोरल फोर्टे हिची हुबेहूब बनावट आवृत्ती सर्रास विकली जात होती असल्याचा गुप्त सुगावा त्यांना लागला होता. त्यानंतर एखादा थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असं नियोजन करण्यात आलं. नागपूरमधील ठोक आणि किरकोळ औषध विक्रेत्यावर एकाच वेळी एका क्षणी धडक थापे टाकण्यात आले. तेथून जप्त केलेले औषधाचे नमुने तातडीने मुंबईच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. आणि मित्रांनो, जेव्हा लॅबचा अंतिम रिपोर्ट समोर आला तेव्हा तपास करणारे अधिकारीही जागेवरच हादरले. कारण या गोळ्यामध्ये असणारे मुख्य आणि महत्त्वाचे घटक म्हणजे
ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन्स हे त्यात जवळपास अस्तित्वात नव्हते. म्हणजेच निष्पाप रुग्णांना आणि वेदनांना तळमळणाऱ्या लोकांना औषधाच्या नावाखाली सरळ खडूची पावडर दिली जात होती. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा या गोळ्या मूळ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनीही स्पष्ट केलं की ही औषध आमच्या नाहीत, हे हुबेहूब केलेली बनावट आहे. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने या काळ्या धंद्याच्या साखळीत मूळ माळ काढायला सुरुवात केलेली आहे. तपासणीत जे समोर आलं ते आणखीनच भयानक होतं, कारण या बनावट औषधाच्या काळ्या बाजाराची साखळी केवळ महाराष्ट्रापुरती नव्हती, तर ती थेट मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत खोलवर पसरलेली होती. रॉकेटचा विस्तार आणि मोठे खुलासे. आंतरराज्य साखळी या काळ्या धंद्यात 1 ते 2 नव्हे तर तब्बल 12 बंड्या वितरकांचे रॅकेट समोर आले असून नागपूरमधील काही फार्मा कंपन्यांना यात सहभाग आहे. या धंद्याची पाळेमुळे थेट उत्तर प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरली आहेत. दुसरा मोठा पर्दाफाश, कामराज कॅप्सूल्स. आयुर्वेदिक म्हणून विकल्या जाणाऱ्या या औषधात टॅटॅलाफिल आणि पॅरासिटामॉल हे ॲथोपॅथिक घटक बेकायदेशीर मिसळले होते. यामुळे अचानक रक्तदाब कमी होते, किडनीवर परिणाम होणे किंवा थेट हार्ट अटॅक येण्याचा भयंकर धोका निर्माण झाला होता. कारवाईत समोर आलेली 2 मुख्य औषधे. कायमोरल फोर्टे. सूज आणि जखमेंसाठी वापरली जाणारी ही गोळी बाजारात हुबेहूब बनावट स्वरूपात विकली जात होती. राज्यात मुख्य घटनेऐवजी खडूची पावडर होती. कामराज कॅप्सूल्स. आयुर्वेदिक नावाखाली घातक केमिकल्स मिसळून लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जनतेला कडक इशारा. पक्के GST बिल. औषधे घेताना मेडिकलमधून नेहमी पक्के बिल मागा. माहिती तपासा. औषधाच्या पाकिटावरील आणि बिलावरील बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, उत्पन्नाची तारीख आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा. प्रिस्क्रिप्शन आवश्यक. डॉक्टरांना चिठ्ठीशिवाय कधीही कोणतेही औषध खरेदी करू नका. तक्रार करा. औषधाच्या दर्जाबद्दल शंका असल्यास किंवा प्रिस्क्रिप्शन प्लस शिवाय औषधे विकली जात असल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करा. जाहिरातींना बळी पडू नका. TV किंवा सोशल मीडियावरील भ्रामक जाहिरातीसाठी पाहून स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.